तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि आता बातमी आहे मेट्रोच्या वादाची। पुणे मेट्रोचा संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट हा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केलाय आणि आता पुण्याच्या मेट्रोची जबाबदारी नागपूर मेट्रोकडे देण्यात आली आहे। त्यामुळे पुणेकरांनी साहजिकच त्याला विरोध केलेला आहे आणि इतकंच नव्हे तर नागपूरच्या नावाची मेट्रो पुण्यात धावणं हा पुणेकरांचा अपमान असल्याचं आता त्यांना वाटतंय। अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय। नेमका वाद काय आहे आपण जाणून घेऊया। हमको पूछा कि भाई पुणे की मेट्रो करेगा कौन। केंद्र सरकार ने हमको पूछा भाई आप तो मान्यता दे रहे हैं लेकिन करेगा कौन। हमने कहा जिन्होंने सबसे फास्ट मेट्रो का काम किया वो नागपुर मेट्रो पुणे की मेट्रो का काम करेगा। पुण्यामध्ये धावणाऱ्या मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार म्हटल्यावर पुणेकरांचा अपमान झालाय। पुण्याची मेट्रो बाजूला ठेवून नागपूरच्या मेट्रोला प्रथम त्यांचा माग उतरवेल। अपमान होणं हे साहजिकच आहे म्हणा, कारण हुशार पुणेकरांच्या मेट्रोला नागपूरकरांची मदत घ्यावी लागतेय। त्यामुळे समस्त पुणेकरांच्या वतीनं आता पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे आणि थेट पुणेकरांच्या स्वाभिमानाला हात घातलाय। तर पुणेकरांवर अन्याय करत पुण्याची मेट्रो एक तर उशिरा मान्य झाली, ते होत असताना पुणेकरांना आज 2-2.5 कोटीचा तोटा सहन करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात आता ह्या पुणे मेट्रो कॉर्पोरेशनचं कामकाज हे नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन पाहणार आहे। हे निश्चित आमच्यासाठी अन्यायकारक आहे। आमच्या स्वाभिमानाशी तडजोड करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। आमची मेट्रो ही पुणे महानगर मेट्रो कॉर्पोरेशन नावानेच व्हावी। महापौरांनी पुणेकरांचा स्वाभिमान असा जागृत केल्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हेही कसे मागे राहणार? शेवटी तेही पुणेकरच आहेत ना। प्रत्येक शहराला आपापल्या नावाचा अभिमान आहे आणि ती अस्मिता आहे, ती आम्हालाही आहे। तर पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं नाव पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच असायला हवंय। त्याच्यावर कुठेही नागपूरचं अतिक्रमण आम्ही सहन करून घेणार नाही। पुणे मेट्रो हे नाव काढून नागपूर मेट्रो करायचं, त्याला आमचा विरोध राहील। या महानगरपालिकेमध्ये जेव्हा मेट्रोचा विषय मान्य झाला तेव्हा दिल्ली मेट्रो पुणे मेट्रो हे करणार असं आम्हाला समजलं आणि त्यावरती त्याच्या संदर्भात कन्सल्टंटला आपण चार्ज पण दिलेला आहे। परंतु हे नवीन जे काय भाकीत आता मुख्यमंत्र्यांनी केले हे इलेक्शनच्या तोंडावरती झालेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये मनसेचा स्ट्रॉंगली याला विरोध आहे। पण या सगळ्यात पुणेकर भाजपची मात्र गोची झाली आहे। पुणेकर असूनही त्यांना आपल्या स्वभावाला मुरड घालत मुख्यमंत्र्यांची पाठराखण करावी लागते। ही पुण्याचीच मेट्रो असणार आहे, परंतु तुम्हाला एक कोणतरी कन्सल्टंट कंपनी घ्यावी लागते। हे काम करत असताना तुम्ही प्रत्येक साध्या गोष्टीत तुम्ही ड्रेनेज टाकायचं तर कन्सल्टंट घेता, तर त्यामुळं याचा बाऊ करण्याची काही गरज नाही। पुण्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, ते स्वतंत्रच राहणार आहे। पुणे तिथं काय उणं असं कायम म्हटलं जातं, पण पुण्यातलं मेट्रोचं घोडं मागच्या 5 वर्षांपासून अडलं होतं। आता कुठं नागपूरकरांच्या मदतीनं मेट्रोचं घोडं दामटवण्याचा प्रयत्न सुरू झालाय, पण त्यामुळं पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला जातोय। आता स्वाभिमान महत्वाचा की मेट्रो हा प्रश्न पुणेकरांना कोणी आणि कसा विचारायचा? भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।